हसन साहेब, समरजित राजे, काय काय केलंय तुम्ही हे विसरणार नाही आम्ही, असे बॅनर कट्टर मंडलिक प्रेमी यांच्याकडून कोल्हापुरातील कागल मतदारसंघात लावण्यात आलेत. खरं तर कागलमधल्या प्रत्येक घडामोडीवर राज्यातील राजकीय वर्तुळाचं बारीक लक्ष असतं. इथं रोज काहीतरी ट्विस्ट होऊन राजकीय चर्चांचे रंग बदलताना दिसतात. हसन मुश्रीफांची उमेदवारी अजितदादांनी घोषित केल्यावर नाराज झालेले समरजित घाटगे पवारांकडे गेले आणि त्यांनी उमेदवारी मिळवली. त्यामुळे कागलची लढत टफ होणार अशी चर्चा होती. त्यात गेल्या वेळी सेनेकडून लढलेले संजय बाबा घाटगेंनी आधीच तलवार मॅन करत मुश्रीफांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे कागलचा सामना दुरंगी होणार हे फिक्स झालं. पण आता या मतदारसंघात आणखी एक ट्विस्ट निर्माण झालाय. शिंदेचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांनी कागलमधून उमेदवारीसाठी हट्ट धरलाय. त्यामुळे युतीतील मंडलिक हे बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे कागलमध्ये कालपर्यंत दुरंगी लढतीची चर्चा होत असताना ती आता तिरंगी होऊ शकते. त्यामुळे मंडलिकांच्या बंडाचा फायदा मुश्रीफांना होणार की समरजित घाटगेंना? कागलचा डाव बदलणार का? तेच या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी कागल विधानसभा लढण्याबाबत वीरेंद्र मंडलिकांनी काय भूमिका मांडली ते पाहूयात. लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून माजी खासदार संजय मंडलिक यांचा पराभव झाला. या पराभवानंतर मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी याचे खापर महायुतीतल्या हसन मुश्रीफ आणि तत्कालीन भाजप नेते समरजित घाटगे यांच्यावर फोडलं होतं. याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंडलिक गटाने स्वतंत्र मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला शिवसेना एकनाथ शिंदे गटातील जिल्ह्यातील नेते माजी खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, वीरेंद्र मंडलिक यांच्यासह 121 गावांमधली मंडलिक गट आणि शिवसैनिक या मेळाव्यासाठी आले होते. याच मेळाव्यात संजय मंडलिक यांचा मुलगा शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र युवा सेना निरीक्षक वीरेंद्र मंडलिक यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी वीरेंद्र मंडलिक म्हणाले की गेली 25 वर्ष हसन मुश्रीफ हे या मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे आता त्यांच्याबद्दल मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सी आहे. कागल मतदारसंघातील नैसर्गिक जागा ही शिवसेनेची आहे. त्यामुळे महायुतीतील ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळावी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी करणार आहोत. लोकसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे या दोघांनीही प्रामाणिकपणे काम केलं नाही. आता 10 पैकी 8 लोक मुश्रीफ साहेब नको असं म्हणतात. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली तर महायुतीचेच नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी मुश्रीफ साहेब तुम्ही आता थांबावे असं आवाहन देखील वीरेंद्र मंडलिक यांनी केलंय. आता वीरेंद्र मंडलिकांनी 5 टर्म आमदार राहिलेल्या हसन मुश्रीफांना थांबण्याचं आवाहन केल्यानं कागलमध्ये मंडलिकांची ताकद किती असा प्रश्न उपस्थित होतो. मंडलिकांना कोल्हापुरात मोठा राजकीय वारसा आहे. कागलमधून 1972 मध्ये सदाशिवराव मंडलिक अपक्ष आमदार झाले. त्यानंतर सदाशिवराव मंडलिकांनी 1985 ते 1995 अशी 2 टर्म काँग्रेसकडून किल्ला लढवला. तसंच 1999 ते 2009 या कालावधीत सदाशिवराव मंडलिक खासदार राहिले. आपल्या राजकीय जीवनात केलेल्या कामातून मंडलिकांना मानणारा मोठा वर्ग कोल्हापुरात तयार झाला. त्यांनी अनेक नेते घडवले. त्यात हसन मुश्रीफांचे एक नाव आहे. मंडलिक आणि मुश्रीफ यांची गुरु शिष्य अशीच ओळख कोल्हापूरला होती. दरम्यान वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्राच्या माध्यमातून माजी खासदार संजय मंडलिकांनी आपली राजकीय वाटचाल सुरू केली. जिल्हा बँकेच्या राजकारणातून माजी खासदार सदाशिवराव मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्ये राजकीय ठिणगी पडली. त्यामुळे मंडलिक गटाचं राष्ट्रवादीमध्ये बिनसलं आणि ते पक्षापासून दूर होत गेले. यातून राष्ट्रवादी विरोधात लढण्यासाठी संजय मंडलिकांनी भगवा खांद्यावर घेत शिवसेनेत प्रवेश केला. आता 2024च्या लोकसभेला संजय मंडलिकांचा मोठा पराभव झालाय. लोकसभेनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापुरातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता. यावेळी मंडलिक गटाने वीरेंद्र मंडलिक यांच्या रूपाने तरुणाला संधी मिळावी अशी मागणी केली होती. मंडलिकांची आत्ताची कागलची ताकद पाहायची झाली तर कागलमधील हमीदवाडा येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संजय मंडलिक आहेत. मंडलिक कुटुंबाला राजकीय वारसा असल्याने त्यांना मानणारा देखील मोठा वर्ग तालुक्यात आहे. स्थानिक पत्रकारांनी सांगितल्याप्रमाणे कागलमध्ये एकट्या मंडलिक गटाचे सुमारे 50,000हून अधिक मतांचं पॉकेट आहे. त्यामुळे महायुतीतून हसन मुश्रीफांविरोधात शिवसेनेचा मंडलिक गट बंडाच्या तयारीत असल्याने कागलमध्ये आता काय होणार अशी चर्चा सुरू झाली. कार्यकर्ता मेळाव्यात वीरेंद्र मंडलिकांनी सांगितलं की मी कोल्हापूर जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, जिल्हा परिषदेच्या निवडणूक मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र मंत्री हसन मुश्रीफ यांनी वेळोवेळी पाय खेचले. माझे आजोबा दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी मुश्रीफ यांना आमदार केलं, 2 वेळा मंत्री केलं, तरी तुम्ही त्यांच्याच नातवाला विरोध का करता? मंडलिक गटानं 2019ला लोकसभा आणि 2009च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात आपली ताकद दाखवून दिली. त्यामुळे मुश्रीफांनी मंडलिक गटाच्या उपकाराची परतफेड करावी असं आवाहन देखील वीरेंद्र यांनी केले. मात्र महायुतीतून मुश्रीफांची आणि महाविकास आघाडीकडून घाटगे यांची उमेदवारी फिक्स मानली जाते. त्यामुळे मंडलिक गट महायुतीत बंड करून अपक्ष लढण्याची शक्यता वर्तवली जाते. आता कागलमधून मंडलिक गटाचे वीरेंद्र रिंगणात उतरले तर त्याचा फटका मुश्रीफ यांना बसणार की घाटगे यांना, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय.
पण कोल्हापुरात गटातटाचं राजकारण चालतं. त्यातूनच ठाकरे गटाचे संजय बाबा घाटगे यांनी मुश्रीफांना पाठिंबा दिलाय. आता लोकसभेत पराभव झाल्यानंतर मंडलिक गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. आपली ताकद कायम ठेवण्यासाठी मंडलिक गटाने मुश्रीफांना थेट आव्हान देत लढण्याची भूमिका घेतल्याचं बोललं जाते. सध्या कागलमधून विरोधात शरद पवारांनी समरजित घाटगेंना उमेदवारी दिल्याने मुश्रीफांच्या अडचणी वाढल्याचं बोललं जात होतं. त्यातून मार्ग काढण्यासाठी मुश्रीफांनीच येथे तिरंगी लढत होण्यासाठी डाव टाकल्याची देखील चर्चा आहे. कारण यापूर्वी तिरंगी लढतीचा फायदा मुश्रीफांना झालेला आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर हसन मुश्रीफ हे 1999 पासून आजपर्यंत आमदार राहिलेत. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर 2009 मध्ये हसन मुश्रीफ यांना 1,04,241 तर अपक्ष संजय मंडलिक यांनी 57,829 तर स्वाभिमानीचे संजय घाटगे यांनी 57,271 मतं घेतली होती. त्यानंतर 2014 मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले. त्यात हसन मुश्रीफांना 1,23,626 तर शिवसेनेचे संजय घाटगे यांना 1,17,692 मतं मिळाली होती. तर 2019 मध्ये हसन मुश्रीफांना 1,16,436 तर अपक्ष लढलेले तत्कालीन भाजप नेते घाटगेंना 88,303 मतं घेतली. शिवसेनेच्या संजय घाटगेंना 55,657 मतांवर समाधान मानावं लागलं. 2009 आणि 2019च्या लढती पाहता मतदारसंघात तिरंगी लढत झाली तर मुश्रीफांचा विजय सोपा होत असल्याचं दिसून येत आहे. तसं पाहायला गेलं तर हसन मुश्रीफ, संजय मंडलिक आणि समरजित घाटगे हे कागल मतदारसंघातीलच आहेत. तालुक्यात त्यांचे आपापल्या मतांचं मोठं पॉकेट आहे. या तिघांमुळेच कागलमध्ये महायुतीची ताकद मोठी झाली होती. पण समरजित घाटगे शरद पवारांकडे गेलेत. सध्या मंडलिक आणि मुश्रीफ हे महायुतीत असून त्यांच्यात देखील धुसफूस सुरू आहे. यातून मंडलिकांनी वेगळी भूमिका घेतली तर मुश्रीफांना जिंकण्यासाठी लागणारे निर्णायक मतं मिळणार नाहीत अशा चर्चा आहेत. तर कागलमध्ये घाटगे आणि मंडलिक घराणं पूर्वीपासूनच विरोधात राजकारण करत आलंय. त्यामुळे या दोन्ही गटांना मानणारा वर्ग वेगवेगळा आहे. परिणामी घाटगेंच्या मतांना मंडलिकांचा धोका नसल्याचं दिसतंय. आता मंडलिकांनी महायुतीत बंडाचं निशाण फडकावलं तर मुश्रीफ हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अखेरच्या क्षणी काय करतात याची उत्सुकता आहे. विधानसभेत घाटगेंना महाविकास आघाडीची ताकद मिळणार आहे तर मुश्रीफांच्या मागे महायुती राहील. तशी ती मंडलिक गटाला मिळणार नाही. त्यामुळे विधानसभेत स्थानिक स्वराज्य संस्थातील मोठे गट कोणाला साथ देणार यावरच विधानसभेचा निकाल लागण्याची चर्चा आहे. जिल्हा बँक आणि गोकुळ दूध संघावर भाजपच्या महाडिक गटाविरोधात काँग्रेसचे बंटी पाटील आणि मुश्रीफ यांची सत्ता आहे. जिल्ह्यातील ही ताकद टिकवण्यासाठी बंटी पाटील गट आणि महाडिक कुणाला ताकद देणार याकडे देखील कागलकरांचं लक्ष असणार आहे. मतदारसंघात मुश्रीफ, मंडलिक आणि घाटगे गटाची आपापली अशी मोठी ताकद आहे. ती मते विधानसभेत त्यांची त्यांनाच मिळतील. मात्र ज्यावेळी कागलमध्ये तिरंगी लढत होते त्यावेळी मुश्रीफांना फायदा होतो हे देखील आपण पाहिलंय. तर काहींच्या मते महायुतीतील मंडलिकांचं बंड हे मुश्रीफांना धोक्याची घंटा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंडलिकांची समजूत देखील काढण्याची शक्यता आहे. मात्र लोकसभेत संजय मंडलिकांच्या पराभवाने आक्रमक झालेला मंडलिक गट काय निर्णय घेणार याकडे लक्ष असेल. त्यामुळे कागल राखताना मुश्रीफांना मंडलिकांचं बंड जड जाणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबिडच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.